गुरु शिष्य जयंती महोत्सवाच्या वतीनं हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे आणि मला इथं गोवंडीला मुंबईला आपण बोलवलं, आपणाशी सुसंवाद करण्याची, चर्चा करण्याची, विचाराची देवाणघेवाण करण्याची सुसंधी उपलब्ध करून दिली म्हणून मी ह्या मंडळाला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। या विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या मूल निवासी बहुजन समाजातील बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र, मूल निवासी गणनायक वर्धमान महावीरांच्या 26 ते 10व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। लिंगायत धर्माचे संस्थापक नागवंशी महात्मा बसवेश्वरांच्या 906व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या 184व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या 120व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 102व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 331व्या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन। मित्रहो, हा एप्रिल महिना जयंतीचा महिना आहे, तर आम्ही हे जे जयंती दिन किंवा स्मृती दिन साजरे करतो, हे जयंती दिन किंवा स्मृती दिन आम्ही कोणाचे साजरे केले पाहिजे? हा जो दिवस आहे हा चिंतन दिवस व्हायला पाहिजे, हा उत्सव दिवस नाही व्हायला पाहिजे। तर आम्ही आज कोणाच्या जयंती आणि कोणाचे स्मृती दिन साजरे केले पाहिजेत? तर ज्या ज्या मूलनिवासी महापुरुषांनी आमचा उद्धार करण्यासाठी, आमचा विकास करण्यासाठी, आमची प्रगती करण्यासाठी, आमची उन्नती करण्यासाठी, आम्हाला मानवी हक्क आणि अधिकार बहाल करून देण्यासाठी जीवनभर संघर्ष केला, तहहयात संघर्ष केला, आजीवन संघर्ष केला, बलिदान केलं, त्याग केला, समर्पण केलं, संसाराची राख रांगोळी केली, आपल्या घराकडे दुर्लक्ष केलं, कशाचीही पर्वा केली नाही, अशा सर्व मूलनिवासी महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृती दिन आम्ही साजरे केले पाहिजे। का साजरे केले पाहिजेत आणि कोणी साजरे केले पाहिजेत? तर या महापुरुषाच्या चळवळीमुळं, महापुरुषाच्या लढाईमुळं, महापुरुषाच्या संघर्षामुळं ज्यांचा प्रचंड फायदा झाला त्यांनी साजऱ्या केल्या पाहिजे। या महापुरुषांच्या चळवळीमुळं, संघर्षामुळं आम्हाला शिक्षण मिळालं, शिक्षण मिळताना स्कॉलरशिप मिळाली, स्कॉलरशिप मिळाल्यानंतर नोकरी मिळाली, नोकरी मिळाल्यावर चांगली छोकरी मिळाली, पुन्हा पगार मिळाला, बंगला आला, गाडी आली, सफारी आली अंगावर, घरात मोबाईल, घरात फोन आला, खिशात मोबाईल आला, समाजात प्रतिष्ठा आली, मान आला, सन्मान आला, आणि हे सगळं फुकटात मिळालं। ह्याच्यासाठी इथं बसलेल्यांनी किंवा स्टेजवरच्यांनी काही संघर्ष नाही केलेला, हे फुकटात। आणि म्हणून त्या मूलनिवासी महापुरुषाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांना धन्यवाद देण्यासाठी, त्यांचा आभार मानण्यासाठी या जयंती आणि स्मृती दिन आम्ही साजरे केले पाहिजे। का साजरे केले पाहिजेत? तर आपल्या मूलनिवासी महापुरुषांनी कोणत्या मानवी मूल्यासाठी जीवनभर संघर्ष केला, लढाई केली, कोणत्या मानवी मूल्यासाठी ते लढले, झिजले, झटले, ते जाणून घेतलं पाहिजे। आणि जाणून घेण्यासाठी जयंती आणि स्मृती दिन साजरे केले पाहिजे। आपल्या सर्व मूलनिवासी महापुरुषांनी 4 महान मानवी मूल्यासाठी जीवनभर संघर्ष केला। नंबर 1 न्याय, नंबर 2 स्वातंत्र्य, नंबर 3 समता आणि नंबर 4 बंधुभाव। ही जगातली अति उच्च मानवी मूल्य आहेत आणि ह्या अति उच्च मानवी मूल्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला
हे जाणून घेण्यासाठी जयंती आणि स्मृती दिन साजरे केले पाहिजे। यासोबतच आपल्या मूलनिवासी महापुरुषाचा संघर्ष किती पूर्ण झाला, किती अपूर्ण आहे, जो पूर्ण झाला तो कसा पूर्ण झाला आणि जो अपूर्ण आहे तो कसा पूर्ण करायचा, यावर विचार करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी, मनन करण्यासाठी, विचार चर्चा चिंतन मनन करून निर्णय घेण्यासाठी आणि निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी हे दिवस साजरे केले पाहिजेत। हे उत्सव दिवस होता कामा नयेत, हे चिंतन दिवस झाले पाहिजे। यासोबतच आपले मूलनिवासी महापुरुष आपल्यासाठी संघर्ष करीत असताना त्यांना कोणी सहकार्य केलं, त्यांना कोणी मदत केली, ते महान लोक कोण, ते सज्जन लोक कोण, त्यांची माहिती मिळवली पाहिजे, जेणेकरून त्यांना धन्यवाद देता येतील, त्यांच्या स्मृती जागवता येतील आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता येईल। म्हणून हे दिवस साजरे केले पाहिजे। याशिवाय आपले मूलनिवासी महापुरुष आपल्यासाठी संघर्ष करीत असताना त्यांना कोणी विरोध केला, त्यांचा कोणी अपमान केला, त्यांचा कोणी छळ केला, त्यांच्यावर कोणी मारेकरी घातलं, त्यांना कोणी धमक्या दिल्या, त्यांना कोणी रक्ताच्या शाहीची पत्र पाठवली, प्रसंगी त्यांच्या हत्या कोणी केल्या आणि हत्या केल्यानंतर त्यांच्या विचारधारेत मिलावट कोणी केली, ते बदमाश आणि षडयंत्रकारी लोक कोण आहेत हेही समजून घेण्यासाठी जयंती आणि स्मृती दिन साजरे केले पाहिजे, जेणेकरून आज त्यांच्यापासून सावध राहता येईल, सतर्क राहता येईल। इतिहास तर यासाठी शिकायचा असतो। विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर इतिहासाबद्दल काय म्हणतात, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो भविष्य निर्माण नहीं कर सकती। अगर हमें अपना भविष्य निर्माण करना है और उज्जवल भविष्य निर्माण करना है तो हमें अपना इतिहास मालूम होना ही चाहिए, बिल्कुल मालूम होना चाहिए। बाबासाहेब पुढे असंही म्हणतात, तुमच्या मुंबईलाच म्हणले, ठाणे जिल्ह्यात बदलापूरला, इतिहासापासून धडा शिकलो नाही तर इतिहास धडा शिकवल्याशिवाय राहत नाही। हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, इतिहास किसी को छोड़ता नहीं। म्हणून इतिहासापासून बोध घेतला पाहिजे, म्हणून इतिहासापासून धडा शिकला पाहिजे आणि म्हणून आमचा खरा खुरा जसा घडला तसा इतिहास आम्हाला समजला पाहिजे, आमच्या लोकांना समजला पाहिजे। आणि हे सांगण्यासाठी भारतीय संविधानामध्ये 19वे कलम आहे। घटनाकारानं, संविधान निर्मात्यानं, विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांनं भारतीय संविधानामध्ये जे कलम क्रमांक 19 का आणलंय की तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे, संघटन चालवण्याचा अधिकार आहे, संघटन बांधण्याचा अधिकार आहे, भारतात कुठेही संचार करण्याचा अधिकार आहे आणि हा आमच्या बापाने दिलेला अधिकार आहे, इतरांनी दिलेला अधिकार नाही। त्यामुळे या अधिकारावर आमच्या कोणी अतिक्रमण करू शकत नाही। भारतीय संविधानाने अधिकार आम्हाला दिलेला आहे। आमचं म्हणणं मान्य नसेल, पटत नसेल, दुसऱ्या दिवशी कार्यक्रम घेऊन सांगू शकता, हे बरोबर नाही, पद्धत आहे सांगण्याची। हे बोलू नका, ते बोलू नका, ही पद्धत नाही सांगण्याची। एखादी गोष्ट पटली नाही, खोटी वाटली, अतिरंजित वाटली, अतिशोक्तीपूर्ण वाटली, दुसरा कार्यक्रम घेऊन सांगू शकता। परंतु भारतीय संविधानाच्या कलम क्रमांक 19 नुसार हा अधिकार दिलेला आहे। म्हणून मित्र हो, आज जे जयंतीचं स्वरूप आहे, काय स्वरूप आहे आज जयंतीला हिडीस स्वरूप आहे। पण तुमच्या इथली जयंती पाहताना थोडं तरी समाधान वाटते। मी सगळ्या महाराष्ट्रात या जयंती निमित्तानं फिरलो। काय हिडीस स्वरूप आहे? डॉल्बी, 8 फुटावरची काच तडकून फुटते, माणसाचं काय होईल? 8 फुटावरची काच तडकून फुटते डॉल्बीचा आवाज झाल्यावर, माणसाचं काय होईल? त्यातली त्यात उन्हाळा आणि त्यात कोरी पिला असेल तर आणखीन काय? आज डॉल्बी, सिनेमा, ऑर्केस्ट्रा, कव्वाल्या, गाणी, काय हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं? काय हे शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं? काय हे अण्णाभाऊ साठेंना अपेक्षित होतं? काय हे फुलेंना अपेक्षित होतं? काय हे आपल्या मूलनिवासी महापुरुषांना अपेक्षित होतं? आमचा वर काही विश्वास नाही, पण जर चुकून वरून त्यांनी पाहिलं तर, जर चुकून त्यांनी, वर विश्वास नाही आमचा, पण समजा पाहिलं तर,
म्हणून आम्ही आपल्याच महापुरुषाच्या विरोधात वागता कामा नये मित्र हो. की जे हिडीस स्वरूप आलेलं आहे ते हिडीस स्वरूप आणि बंद केलं पाहिजे. महान कामगार नेते साहित्य सम्राट साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला जर एक बँड असेल तर विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या जयंतीला 2 बँड आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला 2 बँड असतील तर शिवाजी महाराजांच्या जयंतीला 3 बँड. ही बँडची स्पर्धा आहे. ही बँडची स्पर्धा चांगली नाही, ठीक नाही मित्र. विचाराची स्पर्धा पाहिजे. महापुरुष डोक्यावर घ्यायचे नसतात, डोक्यावर घेऊन मिरवायचे नसतात, तर ते डोक्यात घालायचे असतात. त्यानुसार आचरण करायचं असतं आणि आपल्या आचरणामुळे महापुरुषाची बदनामी होणार नाही एवढी काळजी आम्ही घ्यायची असती तर ते आणूया. तर ह्या ज्या जयंत्या आहेत आम्ही किती दिवस साजऱ्या करतो? 1 दिवस. जयंती किती दिवस साजरी करतो? 1 दिवस. आणि 364 दिवस निवांत. म्हणजे 1 दिवस जयंती साजरी करायची, 364 दिवस निवांत राहायचं. 1 दिवस जय जयकार करायचा, 364 दिवस निवांत राहायचं. 1 दिवस महापुरुषाचं नाव घ्यायचं, 364 दिवस विसरायचं. 1 दिवस त्यांचं काम करायचं, 364 दिवस विसरायचं. खरं तर आम्ही आपल्या मूळ निवासी महापुरुषाचं काम अष्टप्रहर रात्रंदिवस 365 दिवस केलं पाहिजे. तर खरी आदरांजली त्यांना अर्पण होईल, खरं काम त्यांचं केल्यासारखं होईल. पण आम्ही 1 दिवस जयंती का करतो? का करतो? कारण एप्रिल महिना चालला तर इतर जाती बांधव म्हणतात अरे कांबळे साहेब एप्रिल महिना चालला कधी करायची म्हणून करतोय. म्हणजे आम्ही आज ज्या जयंत्या साजऱ्या करतोय ते उपकार करण्यासाठी करतोय. आपण उपकार केल्यामुळे बाबासाहेब शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठे ज्योतिराव फुले गाडगे बाबा मोठे होणार नाहीत. ते मुळातच मोठे आहेत. तुम्ही जयंत्या साजऱ्या करा नका करू, ते महान आहेत, त्यांचं महत्व कमी किंवा जास्त होणार नाही. आम्ही का जयंत्या साजऱ्या करतोय? कारण आमच्या डोक्यावरती त्यांच्या उपकाराचं ओझं आहे, डोंगर आहे. काय डोंगर आहे? आम्हाला असं वाटतंय अरे यांच्या संघर्षामुळे आम्हाला शिक्षण मिळालं, शिक्षण मिळाल्यामुळं स्कॉलरशिप मिळाली, त्याच्यामुळं नोकरी मिळाली, नोकरीमुळं पगार मिळाला, पगारामुळं दारात गाडी आली, बंगला झाला, बंगल्यापुढं गाडी आली, त्याच्यानंतर अंगावर सफारी आली, त्याच्यानंतर खिशात मोबाईल आला, घरात फोन आला, समाजात पद प्रतिष्ठा मान सन्मान मिळाला आणि हे सगळं फुकटात मिळालं. मग आपल्याला वाटते आणि एवढं सगळं मिळाल्यावर 1 दिवस साजरी करायला काय हरकत आहे? एवढं सगळं जर आम्हाला फुकटात मिळालंय तर उपकाराची परतफेड म्हणून 1 दिवस जयंती करायला काय हरकत आहे? म्हणून हा कार्यक्रम, म्हणून हा आटापिटा चालू आहे. खरं तर आम्ही 365 दिवस आपल्या महापुरुषाचं काम केलं पाहिजे. रात्रंदिवस 365 दिवस जयंती केली पाहिजे. हे जे दिवस आहेत ते संकल्प दिवस असले पाहिजेत, प्रतिज्ञा दिवस असले पाहिजेत, चिंतन दिवस असले पाहिजेत, विचार दिवस असले पाहिजेत, उत्सव दिवस असता कामा नये. आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जयंत्या कशा साजऱ्या होतात? कशा साजऱ्या होतात? जातवार जयंत्या साजऱ्या होतात. जसं कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा कुणबी बांधवांनी साजरी करायची, इतरांनी त्याकडे जायचंच नाही. वर्धमान महावीरांची जयंती फक्त वर्धमान महावीरांची जयंती फक्त जैन बांधवांनी साजरी करायची, इतरांनी जायचं नाही. वर्धमान महावीरांनी बुद्धाच्या अगोदर 37 वर्ष वैदिक परंपरेच्या विरोधात लढा दिला. मूल निवासी महात्मा बसवेश्वरांची जयंती नागवंशी होते, ते फक्त लिंगायत बांधवांनी साजरी करायची, इतरांनी तिकडे जायचं नाही. राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंची जयंती फक्त माळी बांधवांनी साजरी करायची, इतरांनी तिकडे जायचं नाही. अहिल्याबाई होळकरांची जयंती फक्त धनगर बांधवांनी साजरी करायची, दुसऱ्यांनी त्यात सामील व्हायचं नाही. राष्ट्रसंत गाडगे बाबाची जयंती फक्त परीड बांधवांनी साजरी करायची, इतरांनी त्याची दखल घ्यायची नाही. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकरांची जयंती फक्त महार किंवा बौद्ध बांधवांनी साजरी करायची, दुसऱ्यांनी त्याची दखल घ्यायची नाही. आणि साहित्यरत्न साहित्य सम्राट महान कामगार नेते लोकप्रबोधनकर अण्णाभाऊ साठेंची जयंती मातंग बांधवांनी साजरी करायची, इतरांनी तिकडे जायचं नाही. संत शिरोमणी रविदासाची जयंती फक्त चर्मकार बांधवांनी साजरी करायची, इतर असं. आणि या सर्व महापुरुषांनी कोणतं काम केलंय?
आता जी मी नावं घेतली, कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजापासून तर अण्णाभाऊ साठेंच्या पर्यंत त्यांनी कोणतं काम केलंय? जाती व्यवस्था नष्ट करण्याचं काम केलंय, वर्ण व्यवस्था नष्ट करण्याचं काम केलंय, चातुर्वर्ण्य नष्ट करण्याचं काम केलंय, अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम केलंय, गैरबराबरी, भेदभाव, विषमता नष्ट करण्याचं काम केलंय आणि त्यांच्या जातीत जन्माला आलेली आम्ही लेकरं त्यांनाच जातीत बांधून टाकतो. हे आपल्या महापुरुषाच्या विरोधात आहे की समर्थनात? घरी गेल्यावर विचार करा. म्हणून चिंतन दिवस व्हायला पाहिजे. मी पारंपरिक वक्ता नाही, मी चळवळीतला सामान्य कार्यकर्ता. बोलणं उद्देश असता कामा नये, उद्देश पूर्ण करण्यासाठी बोललं पाहिजे. चर्चा करणं उद्देश असता कामा नये, उद्दिष्ट पूर्तीसाठी चर्चा केली पाहिजे. भाषण करणं उद्देश असता कामा नये, भाषण उद्देश पूर्ण करण्यासाठी केलं पाहिजे. आणि कार्यक्रम घेणं हाही उद्देश असता कामा नये, उद्देश पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम घेतले पाहिजे. म्हणून या सर्व मूळनिवासी महापुरुषाची जयंती आम्हाला साजरी करावी लागेल. तर त्यांना मानणारे लोक एकत्र येतील. एकत्र आले तर नवीन समाज निर्माण होईल, जी महापुरुषांची अपेक्षा होती. जो तुम्हाला वाटत होता सम्राट अशोकाच्या स्वप्नातला भारत तो निर्माण होईल. जातवार जयंत्या करणं म्हणजे युरेशियन ब्राह्मणांनी जाती का निर्माण केल्या? तुम्ही एकत्र येऊ नये म्हणून. आम्ही जातवार जयंत्या करून काय करतो? आम्ही एकत्र येत नाही. कुणाचं काम हलकं करतो? कुणाचं काम हलकं करतो? कुणाचं काम सोपं करतो? म्हणून यापासून आम्ही बोध घेतला पाहिजे, धडा घेतला पाहिजे, शिकलं पाहिजे आम्ही काहीतरी, की आम्ही जातवार जयंती न करता सर्व महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृती दिन साजरे केले पाहिजेत. सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि एक नवा समाज निर्माण केला. आज जी आपण आंबेडकर जयंतीला किंवा शिवजयंतीला किंवा कुठल्याही महापुरुषाच्या जयंतीला वर्गणी गोळा करतो, कुणाच्या नावावर वर्गणी मिळते? तुम्ही आता उद्या फिरा किंवा ओहोळ सराच्या नावावर वर्गणी द्या, एक पैसा मिळणार नाही. किंवा इथं आता आम्हाला कार्यकर्ते भेटले सपकाळे साहेब, सपकाळेंच्या नावावर करा जावा, एक पैसा मिळणार नाही. आणि बाबासाहेबांच्या नावावर पैसे मिळतील. मग आपण महापुरुषाच्या नावाने वर्गणी जमा करतो, गोळा करतो. मग त्या पैशाचा उपयोग कुणाच्या इच्छेने केला पाहिजे? आपल्या की महापुरुषाच्या? फार गंभीर गोष्ट आहे ना. आपण वर्गणी कुणाच्या नावे जमा करतो? महापुरुषाच्या. मग खर्च कुणाच्या इच्छेने केला पाहिजे? कुणाच्या अपेक्षेने केला पाहिजे? कुणाच्या मर्जीने केला पाहिजे? मला वाटतं महापुरुषाच्याच मर्जीने केला पाहिजे, महापुरुषाच्याच इच्छेने केला पाहिजे. पण आज आपण आपल्या इच्छेने खर्च करतोय, आपल्या मर्जीने खर्च करतोय. मग आपल्या महापुरुषाची अपेक्षा, इच्छा, मर्जी काय होती? की हा माझा विचार इतर जाती बांधवापर्यंत पोहोचवला पाहिजे. काय आम्ही आपल्या मूलनिवासी महापुरुषाचा विचार इतर जाती बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा उपयोग करतो? प्रश्नचिन्ह. तुम्ही एकटं राहावा अशी शत्रूची इच्छा आहे आणि तुम्ही एकटंच राहता, शत्रूचं काम सोपं. म्हणून गहन चिंतन करावं लागेल, गहन मनन करावं लागेल. महान कामगार नेते, लोक प्रबोधनकार, साहित्यरत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानले. आणि त्यांची फकीरा कादंबरी, जिथं 27 भाषेमध्ये भाषांतर झालं, 27 देशात, ती फकीरा कादंबरी बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली. कोणत्या झुंजार लेखणीला? ज्या झुंजार लेखणीनं भारतीय संविधान लिहिलं आणि सर्व मूलनिवासी लोकांना हक्काधिकार दिले, त्या लेखणीला. याचा अर्थ अण्णाभाऊ साठेंचे गुरु बाबासाहेब आंबेडकर. आणखीन काय केलं? शेवटी खूप दिवसापर्यंत कम्युनिस्टांनी त्यांचा उपयोग करून घेतला, पण शेवटी त्यांच्या लक्षात आली बाबासाहेबांची चळवळ. म्हणून शेवटी अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालून खाव मज सांगून गेले भीमराव. हे जग बदलायचं असेल तर पाठीवरून हात फिरवून बदलणार नाही, गोड बोलून बदलणार नाही, कौतुक करून बदलणार नाही, प्रशंसा करून बदलणार नाही. प्रबोधन, परिवर्तन हे कौतुक करून, प्रशंसा करून, गोड बोलून, पाठीवून हात फिरून होत नसतं. चिरफाड करावी लागते, ऑपरेशन करावं लागतं. म्हणून कधी कधी डॉक्टर सुद्धा सांगतात, काय सांगतात? ऑपरेशन करावं लागेल.
पायाला गाठ आहे, 2-4 बाटल्या रक्ताच्या आणून ठेवा अगोदर. सहज बोलून परिवर्तन होत नसतं. संपूर्ण महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरेंच्या वडिलांना काय म्हणतो? प्रबोधनकार. त्यांचं नाव केशव सीताराम ठाकरे. संपूर्ण महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणतो. ब्राह्मणेतर चळवळीचे नेते होते. काय प्रबोधनाची व्याख्या? समाजाचं हित, समाजाचं कल्याण ज्यात दडलेलं आहे ते निर्भयपणे लोकांना सांगणे त्याला प्रबोधन म्हणतात. आणि असं त्यांनी केलं. त्यांचं साहित्य वाचा. धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म, कोंदणाचा टणककार, भिक्षुकशाहीचे बंड, माझे आयुष्य ही पुस्तकं वाचा. म्हणजे लक्षात येईल काय प्रबोधन चीज. म्हणून हा जो विषय आहे तो प्रबोधन व्हायला पाहिजे, जागरण व्हायला पाहिजे. तुमच्या नाकाला मिरच्या झोंबाव्या म्हणून मी बोलणार नाही आणि तुम्हाला गुदगुल्या व्हाव्या म्हणून मी बोलणार. लोकाला सोयीनुसार बोलणाऱ्यापैकी मी नाही. बरीच लोक बरं बोलतात, खरं बोलतच नाही. आणि बरं बोलणारे लोक बऱ्याच लोकांना आवडतात. बरं नाही बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे. खरं बोलले म्हणून फोटो तिघायचे आहेत. बाकी आहेत का कुणाचे? यांच्या काळात काय एवढे तिघच जन्माला आलते का? खूप होते बाजार करून कोणाचे फोटो नाही. म्हणून काय असलं पाहिजे? भला आदमी नहीं बनना चाहिए, सही आदमी बनना चाहिए. हमारे लोग हमेशा प्रयास करते हैं भला आदमी बनने की. हे भले नव्हते, हे सही होते. सही और भला में अंतर होता. यू मस्ट बी राइट पीपल अँड नॉट गुड. बरीच लोक गुड पीपल बनण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न करा राईट पीपल बनण्याचा. राईट म्हणजे काय? सही म्हणजे काय? खरं म्हणजे काय? सत्य काय, असत्य काय, न्याय काय, अन्याय काय, कल्याण काय, अकल्याण काय हे ज्याला कळतं आणि जो दुसऱ्याला समजावून सांगतो तो सही, तो राईट आणि तो खरं होईल. जे लोक भीतात ते जिवंतपणे मेलेले असतात. जे भीत नाहीत ते मेल्यावर जिवंत राहतात. ते मेल्यावर जिवंत आहे. हे मेल्यावर जिवंत आहे. कारण जिवंतपणे भिलेच नाही. कारण निर्भय माणसं ही मेल्यावर जिवंत राहतात. भित्री माणसं जिवंतपणेच मेलेली असतात. पुन्हा मरण्याची आवश्यकता नाही. जो डर डर के जिता है वो हर पल मरता. बाबासाहेबांचं भाषण उगीच सांगायचं का? वाहवंश आहे, उगीच भाषणातच बोलायचं. वाहवंश आहे भाषणातच, कृतीत. म्हणून हे मित्र प्रबोधन आहे. तर अण्णाभाऊ साठेंना बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना 3 लोकाला गुरु मानलं. त्याच्यात राष्ट्रपिता ज्योतिराव फुले शिक्षण 7वी. बाबासाहेबांचं शिक्षण MA, MSc, DSc, PhD, बार ॲटला, LLD, डिलीट. पदव्या सांगताना दम लागतो. फुले 7वी. बाबासाहेबांनी खरं तर मॅक्स मुलरला तिकडच्या लोकांना गुरु मानायला पाहिजे होतं. त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेल्यांना, आपल्याकडे परंपरा जास्त शिकलेल्याला गुरु मानायचं. बाबासाहेबांनी तिकडच्याला नाही गुरु मानलं, इथल्यांना गुरु मानलं. फुले सामाजिक गुरु. कारण फुलेंकडे सामाजिक इमानदारी होती म्हणून गुरु मानलं. अकॅडमिक एज्युकेशननं सोशल ऑनेस्टी निर्माण होत नाही. सोशल एज्युकेशननं सोशल ऑनेस्टी निर्माण होत. आम्ही डॉक्टर जरूर आहोत, इंजिनियर जरूर आहोत, वकील जरूर आहोत, प्राध्यापक जरूर आहोत, अधिकारी जरूर आहोत. जागृत असूच असं काही सांगता येत नाही. कारण जागृतीचा आणि आजच्या शिक्षणाचा तरी निदान काही संबंध नाही. असं असतं तर आता जे शिंदे साहेब बोलले ते बोलायची गरज पडली नसती. ते अभ्यासक्रमात वाचायला मिळालं. अभ्यासक्रमात नाही म्हणून सांगावं लागतं. दुसरं गुरु बाबासाहेब आंबेडकरांनी मानलं अडाणी कबीराला. कबीर कुठल्याच विद्यापीठात शिकले नव्हते. अडाणी कबीर, अडाणी. कल्पना करा. आणि तिसरं गुरु मानलं धार्मिक बुद्धाला. बुद्ध ही अडाणी. कुठल्या विद्यापीठात बुद्ध शिकलेले नव्हते. जगातील सर्वात जास्त शिकलेल्या माणसाने गुरु कुणाला मानलं? भारतातल्या अडाणी लोकांना. का? तर त्यांनीही ब्राह्मणेतर चळवळ चालवली, अब्राह्मणी चळवळ चालवली, गैरब्राह्मणी चळवळ चालवली. आपल्या लोकांना मार्गदर्शन केलं, दिशाहीन लोकांना दिशा दिली, असंघटित लोकांना संघटित केलं.
नेतृत्वहीन लोकाला नेतृत्व दिलं म्हणून गुरु मानलं. आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी कुणाला गुरु मानलं? राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आपल्या चळवळीचं प्रेरणास्त्रोत कुळवारी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं. परंपरा. म्हणून बुद्धानंतर जिजाऊ, बुद्धानंतर जिजाऊ, शिवाजीनंतर लहू, बुद्धानंतर जिजाऊ, शिवाजीनंतर लहू, फुलेनंतर शाहू. बुद्धानंतर जिजाऊ, शिवाजीनंतर लहू, फुलेनंतर शाहू आणि बाबानंतर बाहू केल्याशिवाय राष्ट्रव्यापी आंदोलन निर्माण होणार नाही. आम्ही इकडं तिकडं चापसत बसण्याचं काही कारण नाही. मित्रहो, बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये 4 घोषणा केल्या. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये 4 घोषणा केल्या. घोषणा क्रमांक 1, 20 मार्च 1927 महाड रायगड. घोषणा क्रमांक 2, 13 ऑक्टोबर 1935 नाशिक येवला. घोषणा क्रमांक 3, 26 नोव्हेंबर 1949 नवी दिल्ली भारतीय संविधान देशाला अर्पण करताना. आणि घोषणा क्रमांक 4, 14 ऑक्टोबर 1956 अशोका विजयादशमी नागपूर. आणि या घोषणेमध्ये त्यांनी त्यांचं उद्दिष्ट सांगितलं, त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं. काय सांगितलं? त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट सांगितलं. काय सांगितलं? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारित नवा समाज, नवा भारत, नवा देश, नव राष्ट्र निर्माण करणं हे माझं उद्दिष्ट आहे, हे माझं ध्येय आहे. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून मला वजा करत नाही, इन्क्लुडिंग आय. माझ्या सहित हा प्रश्न आहे. काय आज असं झालंय का? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर आधारित नवा समाज, नवा भारत, नवा देश, नव राष्ट्र निर्माण झालंय? झालंय का? होय म्हणायचं कोणी धाडच नाही करू शकलं. नाहीच झालं. दुसरा प्रश्न, काय आज बाबासाहेब हयात आहेत? हयात आहेत म्हणजे जिवंत आहेत? हे बी कुणी धाडच नाही करू शकलं. मग कुणाचं काम आहे? काय विदेशातून माणसं बोलवायची, इंग्लंड अमेरिकेतून? हे आमच्या बाबासाहेबाचं थोडं अपुरं राहिलं, तेवढं पूर्ण करून जा. हा, कुठून बोलवायची लोक? कुणी विचार करायचा ह्याच्यावर? कुणी चिंतन करायचं? कुणी मनन करायचं ह्याच्यावर? बरेच लोक चैत्यभूमीला जातात, बरेच लोक दीक्षाभूमीला जातात, सुटाफुटात जातात, गळ्याला टाय लावून जातात आणि मग टीव्ही चॅनलवाले त्यांना मुलाखतीत विचारतात. असे माईक तेवढ्या पुरता धरतात आणि मग ते असं टायला आवळू आवळू जरा कसा खाकरून सांगते. मग ETV वाले वगैरे वगैरे विचारतात, बाबासाहेबांच्या बद्दल आपल्याला काय? शुद्ध भाषेत. मग हे जरा शिकलेले असतात ते सांगतात, विशेषतः प्राध्यापक मंडळी, बाबासाहेब अजून 10 वर्ष असायला हवे होते, तू कशाला जन्माला? तुझं काय काम? बाबासाहेबच जर हवे होते, त्यांनी त्यांच्या 40 वर्षात केलाय ना संघर्ष. 40 वर्षातली 40 वर्ष, त्याच्यातले सर्व महिने, सर्व दिवस, सर्व तास, सर्व मिनिट, सर्व सेकंद, त्यातले क्षण ना क्षण, तरी म्हणतोय बाबासाहेबच आहे. म्हणजे बाबासाहेब असते तर ह्याला करायची काही गरजच नाही. निवांत, एकदम निवांत. जसं आता जयंती झाली, उद्या निवांत झालो, एकदाच वर्षभराचं ओझं खाली केलं, आता 364 दिवस मोकळा फटफटीत. अशानं महापुरुषांचा जय होत नसतो. महापुरुषांचा जय होत नसतो. अशानं पराजय होत असतो. झालाय, पराजय झालाय. हजारो करोड रुपये आम्ही आज आमच्या महापुरुषाच्या जयंतीवर खर्च करतो, पण त्यांच्या विचाराचा प्रसार इतर जाती बांधवात करण्यासाठी 1 नया पैसा खर्च करत नाही. त्यांच्या जय जयकारावरती, नाच गाण्यावरती, डॉल्बीवरती, बँडवरती, ऑर्केस्ट्रावरती, दारूवरती, पिण्याची उडवायची हजारो करोड रुपये खर्च करतो, पण त्यांची चळवळ चालवण्यासाठी, त्यांचं आंदोलन चालवण्यासाठी